श्री स्वामी समर्थ. मेष राशी 20 ते 26 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. तुमच्या मनात सध्या अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत का? या आठवड्यात नशीब तुमच्या बाजूने असेल का? करिअरमध्ये प्रगती होईल का? प्रेमसंबंधात गोडवा वाढेल की गैरसमज निर्माण होतील? आर्थिक स्थितीत सुधारणा होईल का? आरोग्य कसे राहील? चला तर मग जाणून घेऊया मेष राशींसाठी येणारा हा आठवडा कसा असणार आहे. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. नव्या आठवड्याची सुरुवात तुमच्या जीवनात नवीन रंग भरून आणणार आहे, याची उत्सुकता तुम्हालाही लागली आहे. या आठवड्यात नशिबाची साथ मिळेल. काही अनपेक्षित आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. तुमचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. प्रेम आणि नातेसंबंध अधिक घट्ट होतील. हा आठवडा तुमच्यासाठी नवीन संधी, बदल आणि अनुभव घेऊन येणार आहे. काहींसाठी हा काळ प्रगतीचा मार्ग उघडणारा ठरेल, तर काहींसाठी आत्मपरीक्षण आणि योग्य निर्णय घेण्याची वेळ असेल. तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल का, हे तुमच्या संयम आणि प्रयत्नांवर अवलंबून असेल. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात करिअरच्या दृष्टीने तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमची जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे, पण त्याचसोबत तुमच्यावर विश्वासही वाढेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील, मात्र त्याचवेळी तुमच्याकडून अपेक्षा देखील जास्त असतील. तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ मिळायला सुरुवात होईल, परंतु थोडी संयमाची गरज आहे. काही वेळा कामाचा ताण वाढू शकतो, ज्यामुळे मानसिक थकवा जाणवेल. पण हार न मानता सातत्य ठेवल्यास तुम्ही मोठी प्रगती साधू शकता. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा नवीन संधी घेऊन येईल. नवीन क्लायंट मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याचा विचार करत असाल तर योग्य नियोजन करूनच पुढे जा. भागीदारीत काम करत असाल तर पारदर्शकता ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मिश्र स्वरूपाचा राहू शकतो. उत्पन्नाचे काही नवीन मार्ग खुलू शकतात, पण त्याचवेळी खर्च देखील वाढण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च टाळणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर घाई करू नका. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊनच निर्णय घ्या. जुन्या गुंतवणुकीतून थोडाफार लाभ मिळू शकतो. या आठवड्यात पैशाचे योग्य नियोजन केल्यास भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर थोडा विचार करा, कारण पुढील काळात त्याचा ताण जाणवू शकतो. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमसंबंधात हा आठवडा काही खास क्षण घेऊन येईल. जोडीदारासोबतचा वेळ आनंददायी जाईल. एकमेकांमध्ये समजूतदारपणा वाढेल आणि नात्यात गोडवा येईल. ज्या लोकांचे प्रेमसंबंध नवीन आहेत त्यांच्यासाठी हा काळ अधिक जवळीक वाढवणारा ठरेल. मात्र काही छोट्या गैरसमजांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे संवाद ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सहकार्य वाढेल. एखादा कौटुंबिक कार्यक्रम किंवा भेट तुमच्या आनंदात भर घालेल. मानसिक स्थिती आणि विचार. या आठवड्यात तुमचे मन काहीसे अस्थिर राहू शकते. अनेक विचार मनात येतील, ज्यामुळे निर्णय घेण्यात अडचण येऊ शकते. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. ध्यान, योग किंवा आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवल्यास मन शांत राहील. तुमच्या सर्जनशीलतेला चालना मिळेल. नवीन कल्पना सुचतील आणि त्या प्रत्यक्षात आणण्याची संधी देखील मिळेल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात समाधान आणि आनंद राहील. घरातील वातावरण सकारात्मक असेल. मोठ्यांचा आशीर्वाद मिळेल आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. घरात एखादी शुभ घटना घडण्याची शक्यता आहे. नातेवाईकांसोबत भेट होऊ शकते. जुने मतभेद दूर होण्याची शक्यता आहे. मात्र काही वेळा छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात, त्यामुळे शांत राहून परिस्थिती हाताळणे गरजेचे आहे. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा साधारण चांगला राहील, मात्र कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. तुम्ही आपल्या दिनचर्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. हलका व्यायाम, योग किंवा चालणे यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल. पोटाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवा. उपाय आणि सल्ला. या आठवड्यात यश मिळवण्यासाठी खालील उपाय उपयुक्त ठरतील. रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. लाल रंगाचा वापर वाढवा. गरजूंना मदत करा. सकारात्मक विचार ठेवा. एकूण मेष राशींसाठी हा आठवडा प्रगती आणि आव्हानांचा संगम असेल. करिअरमध्ये संधी मिळतील. आर्थिक बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे. प्रेम आणि कुटुंबात आनंद मिळेल, मात्र मानसिक स्थैर्य राखणे महत्त्वाचे ठरेल. जर तुम्ही संयम, मेहनत आणि सकारात्मकता ठेवली तर हा आठवडा तुमच्यासाठी यशस्वी आणि समाधानकारक ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायाच्या क्षेत्रात प्रगतीचे संकेत मिळतील, पण त्यासाठी मेहनत आणि सातत्य ठेवणे आवश्यक असेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल, मात्र जबाबदाऱ्या देखील वाढतील. त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन करणे खूप महत्त्वाचे ठरेल. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती सुधारण्याची चिन्हे दिसतील,
पण खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अचानक खर्च वाढू शकतात, त्यामुळे पैशांचे नियोजन करूनच पुढे जाणे फायदेशीर ठरेल. प्रेम आणि नातेसंबंधाच्या बाबतीत हा काळ आनंददायी राहील. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील. मात्र छोट्या गैरसमजांना वेळीच दूर करणे आवश्यक आहे. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेण्याची गरज आहे. कामाचा ताण वाढल्यामुळे थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांती आणि संतुलित आहार महत्त्वाचा ठरेल. एकूणच संयम, सकारात्मक विचार आणि योग्य निर्णय यांच्या जोरावर तुम्ही या आठवड्यात चांगली प्रगती साधू शकता. हा आठवडा तुम्हाला शिकवणारा, घडवणारा आणि पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणारा ठरेल. धन्यवाद.